श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंद, आरोग्य, यश आणि सुख घेऊन येऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आशिष लाईफस्टाईलमध्ये. चला तर मग आपण आज बघणार आहोत. आज आम्ही ना कुठलं रिसॉर्ट ना कुठली हॉटेल, मस्तपैकी अशा सर्व फ्रेंड मिळून आम्ही चुलीवरती जेवण बनवणार आहोत. ते म्हणजे डाळबाटी. आता डाळबाटीला तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे आमची तीच तयारी सुरू आहे. इकडे ताई रवा भाजत होत्या आणि त्यांनी खूप छान असा लालसर मस्तपैकी असा रवा भाजलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे म्हणजे आम्ही एक मस्तपैकी असं गुळाचा शिरा बनवणार होतो स्वीटमध्ये काहीतरी. आणि इकडे आमची डाळबाटी म्हणजे बिट्ट्यांची तयारी सुरू होती. आमच्याकडे बिट्ट्या पण म्हणतात त्याला. तर आम्ही ते ताई कणिक भिजवत होत्या आणि मी वरतून तेलाचं मोहन सोडत होते. आता इथे मस्तपैकी असं आम्ही सगळं त्यामध्ये साहित्य टाकून घेतलेलं आहे. इकडे काही जण अशी भाजी निवडत होतं वगैरे, असे सर्वजणांनी मिळून केलं. मस्तपैकी असं एन्जॉय करत सर्वजण करत होतो आम्ही. शहराच्या या धावपळीत आपण कधी थांबून श्वास घेतो का? ऑफिसचं काम, मोबाईल आणि रोजचेच ते रुटीन. पण आज आम्ही ठरवलं होतं सगळ्यापासून थोडासा ब्रेक घ्यायचा. आणि इथे ताई असा मस्त तूप वगैरे टाकत होत्या, कारण की रवा तर भाजून घेतला होता आम्ही, पण आता शिऱ्याची तयारी करायची होती. त्या त्यांच्या पद्धतीने शिरा बनवत होत्या. पण मस्तपैकी असं तूप टाकलं, त्यामध्ये पाणी टाकलं, नंतर गूळ पण घातलेला आहे. याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की देईल. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. गुळाचा शिरा होता. आणि इकडे ह्या ताई मस्तपैकी अशा कणिक मळवत होत्या आणि सर्वजण असं एन्जॉय करत मस्तपैकी असं काम सुरू होतं आमचं. सर्वजणांनी वाटून कामं घेतली आणि मस्त चालू होतं एन्जॉय करत. आणि आज आम्ही असं ठरवलं होतं की जेवण गॅसवर नाही तर चुलीवरच करायचं. थोडीफार लाकडे वगैरे चूल पेटून घेतली आणि सगळे म्हणजे असे मस्तपैकी असे गोळे वगैरे करत होतो. आणि बरोबर आहे, असं आपण अशा ठिकाणी केलं ना की बरोबर आपण असा मोबाईल वगैरे घेत नाही, सर्वजण मिळून मिसळून करतो. आपला तेवढा स्क्रीन टाईम पण वाचतो, कारण की आपण अशा वेळेस मोबाईल बाजूलाच ठेवून देत असतो. इथे चिंच टाकलेली होती, वरणामध्ये टाकायची होती. इकडे ताई वरण हटत होत्या आणि असंच सर्वजण मिळून वगैरे करू लागलो होतो. थोडे काम घेत होते सर्वजण. शहरात कधी वेळ नसतो, पण इथे प्रत्येक कामात मजा येत होती. कोणी भाजी चिरत होतं, तर कोणी डाळ ढवळत होतं, तर कोणी काही काम करत होतं. हे जेवण फक्त पोटासाठी नाही तर आठवणीसाठीही बनतंय. कधी महागड्या वस्तू नाही तर आपल्या साधेपणातही सुख शोधता येतं. असं मित्रमैत्रिणीसोबत असं चुलीवरचं जेवण मिळणं हे पण खूपच भारी ना. इथे मस्तपैकी अशा ताई वरणाला फोडणी देत होत्या आणि छानपैकी आम्ही असं सर्वजण हेल्प करत होतो एकमेकींना. आणि इकडे भाजी वगैरे चिरणं सुरू होतं. इकडे मस्त चुलीवरती अशा बट्ट्या वगैरे 2 चूल केल्या होत्या आम्ही, बनवल्या होत्या. एका चुलीवरती इकडे बट्ट्या शिजत होत्या आणि इकडे आम्ही वरणाला फोडणी देत होतो. उशीर खूप झालेला होता आम्हाला, पण तरी पण भूक म्हणजे लागली होती फार, पण असं जाणवत नव्हतं की भूक लागली आहे खूप. सगळ्यांसोबत मिळून मिसळून भारी वाटत होतं. नंतर ताई म्हटल्या तू मी बसते करते. मग लगेच ताई बसल्या वरणाला फोडणी द्यायला. मग अशा प्रकारे आम्ही त्याचं मस्तपैकी असं वरण तयार झालेलं आहे आमचं. असं गरमागरम अशी मस्तपैकी अशी डाळ तयार झालेली आहे. आणि एवढं भारी स्मेल येत होता ना, खूप भारी. एकदम कमी मसाले टाकले होते आम्ही, खूप कमी मसाले टाकले होते. फक्त त्यामध्ये एक सिक्रेट म्हणजे चिंच टाकलेली होती आम्ही. आणि इकडे काही जण बट्ट्या चिरत वगैरे होतं, कट करत होतं. आणि मस्तपैकी असं छान सुरू होतं. प्रत्येकाचं काही काम सुरूच होतं. बट्ट्या वगैरे चिरू लागल्या ताई. नंतर एकजुटीने सर्व काही होतं. तसंच काही झालं. इकडे बघा, मी इथे
राहिलेली बट्ट्या बघत होते, काढत होते. आणि एवढं दुपारी ऊन होतं ना खूप जास्त, आणि आमच्या बिल्डिंगचं अजून पूर्ण काम झालेलं नाही, सगळीकडे थोडंफार सिमेंट वगैरे होतं, ते इग्नोर करा प्लीज. आता इथे मी ताईला सांगत होते बट्ट्या शिजल्या आता काढून घेऊया, आणि लगेच इकडे ठेचाची तयारी सुरू होती. ताई इकडे ठेचाचं हे करत होत्या, लसूण वगैरे तळून घेत होता. हा ठेचा पण खूप भारी आहे, मी नक्की एक दिवस तुम्हाला रेसिपी शेअर करेल. खूप मस्त होता, आम्हाला तर सर्वांना खूप आवडला ठेचा. इथे लगेच ठेच्याची तयारी केली, मस्त असा ठेचा तयार करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, हा ठेचा खूप भारी लागला होता, खूप छान, टेस्टच खूप भारी होती. आणि लगेच आम्ही इकडे बट्ट्या तळायला घेतल्या, कारण की उशीर खूप झाला होता, म्हणून आम्ही दोन्ही चुलीवरती पण ठेवल्या होत्या तळायला बट्ट्या. आणि दोन्हीकडे पण तळत होतो एक एक, कारण की ऊन पण खूप होतं आणि खाली सिमेंट वगैरे पण भरपूर असं हे होतं, एवढे काही हे नव्हतं. त्यामुळे इकडे थोडे जण सर्वजण करत होते. इथे मी बट्ट्या तळत होते, आणि इकडे ह्या ताई पण तळत होत्या बट्ट्या. बघू शकता तुम्ही, इथे हशी मजाक सुरूच होती आमची, एकमेकांची टिंगल टवाळी करणं, हा जोक्स मारणं सुरूच होतं काही ना काही. मी तर न्यू इयरची अशी सुरुवात केलेली आहे. तुम्ही न्यू इयर कसं सेलिब्रेशन केलं ते नक्की सांगा. आणि आमचं न्यू इयरचं सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं का? आमचं चुलीवरचं जेवण म्हणजे डाळबट्टी, गुळाचा शिरा, आणि कसा वाटला वाटलं जेवण तर नक्की सांगा. आणि आमचं न्यू इयरचं सेलिब्रेशन आवडलं का हे पण नक्की सांगा. आणि इथे बघा, मी तुम्हाला दाखवते, आमचं गरमागरम असं मस्तपैकी दाल तयार झालेली आहे. आणि इथे शिरा, गुळाचा शिरा आहे हा, आणि इथं बट्ट्या अशा, आणि इकडे भात तयार आहे, आणि ठेचा, असं होतं आमचा जेवणाचा बेत. तर बघू शकता, आम्ही इथे सर्वजण असं बसलेलो आहोत. आता सर्वजण ताट वाढून घेत होता एकमेकांना, आणि आम्ही असं इथे मस्त असं जेवायला बसलेलो आहोत. बघा तुम्ही, सगळ्याजणी बसलेला आहे. खूप खुश होतो आम्ही मनातून, म्हणजे कारण की आज आम्ही मस्त असं चुलीवरती बनवलं होतं जेवण. खूप दिवसानंतर म्हणजे असं चुलीवरचं जेवण भेटलं बाबा. आणि चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही बघा असं म्हटलं, आज गॅस काही यूजच करायचा नाही, आपण आज चुलीवरच बनवायचं आहे जेवण. आणि ते फायनली झालं आहे, पण आमचं पूर्ण सक्सेसफुल झालं आहे सर्व. इथे मस्तपैकी. चला तर मग, कसं वाटलं आजचा व्लॉग नक्की सांगा. आणि आमचं हॅपी न्यू इयरचं सेलिब्रेशन कसं वाटलं हे पण नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, आणि स्वतःवर भरभरून असं प्रेम करा. परत एकदा सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि स्वामी महाराज सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न अशा सर्व पूर्ण करू, हीच महाराजांचरणी प्रार्थना. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी इथे जेवण केलेलं आहे. आणि आमचं चुलीवरचं जेवण आवडलं का? आमचं न्यू इयरचं सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, स्वतः भरभरून प्रेम करा. आणि आमचं चुलीवरचं जेवण आवडलं का? आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.